नमस्कार मित्रांनो. तर बॉम्बे हायकोर्टची एक्झाम देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सध्याच्या घडीत पडलेला प्रश्न की टायपिंग प्रॅक्टिससाठी कीबोर्ड कोणता यूज करावा. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुमची बॉम्बे हायकोर्टची एक्झाम होईल त्यावेळेस तुम्हाला तिथे एकतर लॉजिटेक आणि दुसरा डेल या दोन कीबोर्डपैकी एक कीबोर्ड एक्झामसाठी असेल. तर मित्रांनो, तुम्ही जर बॉम्बे हायकोर्टचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला आत्तापासूनच प्रॅक्टिस करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपल्यासोबत फाईट करण्यासाठी MPSCची स्किल देऊन आलेले सगळे मुले असणार आहेत. आणि मी ज्या ठिकाणी प्रॅक्टिसला जाते त्या ठिकाणी मुलांचे 2800, 2400, 2500 बॅकस्पेस ऑफ करून कीस्ट्रोक बसतात. तर मुलांना हा लॉजिटेकचा जो कीबोर्ड आहे, या कीबोर्डवरती जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कोणत्याही कीबोर्डवरती प्रॅक्टिस करता येते. आणि हा जो लिनोवाचा कीबोर्ड आहे, याचे कीज खूप हार्ड आहेत. त्यामुळे आणि हा कीबोर्ड MPSCने 2021ला स्किल टेस्टसाठी यूज केला होता. पण MPSCसुद्धा आता लॉजिटेक आणि ॲसरचा कीबोर्ड यूज करते. तर बॉम्बे हायकोर्टमध्ये डेलचा फ्लॅट कीचा आणि हा लॉजिटेकचा हे दोन कीबोर्ड यूज केले जातात. आणि मला तर पर्सनली असं वाटतं की हा कीबोर्ड घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करा. खूप सॉफ्ट आहे आणि यूज करण्यासाठी पण कम्फर्टेबल आहे. यावरती जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कोणत्याही कीबोर्डवरती तुम्ही प्रॅक्टिस केली, कोणताही कीबोर्ड आला तरी तुम्हाला तो त्यावरती टायपिंग मारता येतं. त्यानंतर यासोबतच लॅब केअरचा पण आहे आणि ॲसरचा पण आहे. त्यानंतर मुलांनो, एक गोष्ट सांगायची म्हणजे की तुमचा जर स्टडी तर चालूच असेल, पण स्टडीसोबत टायपिंगची प्रॅक्टिस देखील तेवढीच महत्त्वाची आहे. कारण आत्ताच MPSCच्या मुलांची स्किल टेस्ट पार पडली आणि आता त्यांनी स्किल टेस्ट देऊन आल्यानंतर त्यांना माहीतच आहे की त्यांचं स्किलमध्ये सिलेक्शन होणार आहे की नाही आणि त्यांना मार्क्स किती आहेत, त्यांनी मागील कटऑफच्या किती मार्कांनी आत आहेत किंवा बाहेर आहेत. त्यामुळे त्यांचा फोकस बॉम्बे हायकोर्टवरती असणार आहे. आणि ग्रुप Cपेक्षा बॉम्बे हायकोर्टचा पे स्किल जास्त आहे. त्यामुळे सगळ्यांचा फोकस बॉम्बे हायकोर्ट तर असणारच आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा स्टडीसोबत प्रॅक्टिस ठेवा आणि प्रॅक्टिससोबत स्टडी दोन्ही पण ॲट अ टाईम ठेवा. असं होऊ नये की तुम्हाला मार्क चांगले पडले पण प्रॅक्टिस जमली नाही, किंवा तुमची प्रॅक्टिस खूप छान आहे पण तुम्हाला मार्कच पडले नाहीत. असे होऊ नये यासाठी दोन्ही पण सोबत ठेवा. आणि मेन म्हणजे तुम्हाला टायपिंगच्या सेंटरमध्ये जावं लागेल असं काही नाही. तुम्ही एखादा कीबोर्ड लॉजिटेकचा राहू दे किंवा दुसरं एक साधा कीबोर्ड घ्या, त्यावरती प्रॅक्टिस करा. मोबाईलमध्ये तुम्हाला भरपूर सारे गुगलला जर गेला तर भरपूर सारे टायपिंग बडी आहे, टायपिंग जर्नल आहे, टायपिंग टॉपर आहे. त्यानंतर टायपिंग जर्नलमध्ये तर बॉम्बे हायकोर्टचे देखील पॅसेज आहेत. त्यामुळे घरच्या घरी बसा किंवा स्टडीमध्ये तुम्ही जात असाल त्या ठिकाणी देखील डेलीचे 2 किंवा 3 तास तरी तुम्ही कंपल्सरी प्रॅक्टिस करणे मस्टच आहे. 2026मध्ये एखादी तर पोस्ट हवी असेल तर दोन्ही ॲट अ टाईम करा, फोकसफुली करा, स्टडीवरती फोकस करा. आणि फापट पसार करण्यापेक्षा महत्त्वाचे काय आहे यावरती तुम्ही फोकस करा. गणितावरती भरपूर फोकस करा. कारण गणिताला 40 मार्क आहेत, इंग्लिशला 20 मार्क आहेत आणि 10 मार्क तुमचे मराठीचे तर मार्क कोणाचेच जात नाहीत. आणि कम्प्युटरचे पण 10 मार्क आहेत. त्यामुळे एक मार्क गोळा करा, कुठून कसं मिळतं बघा आणि स्टडी करा, पोस्ट मिळवा. थँक्यू.